बोलून लुटणाऱ्या चोराले हाना, नंतर मिमी म्हणणाऱ्या शिर जोराले हाना, मनोज राजा आमच्या प्रश्न संसदेत न मांडणाऱ्या पहिले धरून 121 खासदाराले हाना. याला त्याने सर्व नेत्याने खऱ्यासाठी जगलं पाहिजे. सगळ्यांचे दोन्ही हात वरते पाहिजे. मला जो हात वरते करणार नाही असं समजेल की आसाराम बापूची औलाद आहे. ताबेरवाले भाऊ, ज्याचा हात खाली त्याचा चेहरा झूम करा, त्याच्या तोंडावरची मुरमई आले तर चालतील आपल्याला. ॲट्रॉसिटी ॲक्ट लावून टाकू द्यायच्या. येनबाई बसली आहे म्हणून ताली की बुद्धाचं विहार महाबोधी, बुद्धाचं विहार महाबोधी बोधांना. अरे जोरात मला हा आवाज आपला बोधी काहीपर्यंत गेला पाहिजे. कारण की इथली परिस्थिती आहे. टू व्हीलरवर अशोक चक्र असतं तर लोक म्हणतात बुद्धाचा मुलगा आहे. घरावर अशोक चक्र असतं तर लोक म्हणतात बुद्धाची गाडी आहे. घर आहे, गाडीवर अशोक चक्र असतं तर लोक म्हणतात बुद्धाची गाडी आहे. घरावर अशोक चक्र असतं तर लोक म्हणतात बुद्धाचं घर आहे. अबे मग हलकट बेईमान हो, या तिरंगावर अशोक चक्र आहे. मग तुम्ही हे का बरं म्हणत ना का बुद्धाचा देश आहे म्हणून? याची लाज वाटते ना. हो हो, कि गौतम के समी को वीरान बनने नहीं देंगे, गौतम के समी को वीरान बनने नहीं देंगे, इंसान को हम हैवान बनने नहीं देंगे. अबे जब तक जिंदा है ये बाबा साहब के बच्चे, तब तक इस भारत को हिंदुस्तान बनने नहीं देंगे. बुद्धाचं विहार महाबोधी बोधांना भेटलं. वक्त कम है काका, होतो काका काका. क्योंकि पुरोहितांना वैदिकांचं मेरे उस्ताद मनोज राजा गोसावी साहब लिखते, मेरे उस्ताद के लिए जोरदार ताली बजा दो. क्या बात है. लोग कहते हैं कि गायक जिंदा है तो बाबा साहब का मिशन जिंदा है. गायक में बेटा शायर जिंदा है तो गायक जिंदा है, शायर जिंदा है तो गायक जिंदा है, और गायक जिंदा है तो बाबा साहब का मिशन जिंदा है. पहिले तो शायर जिंदा रखना पडेगा. आणि कलाकार कितीही मोठा असला त्या कलाकारांशिवाय गायक मोठा होऊ शकत नाही. हे जे टीम बसली आहे जोरदार ताल्या वाजवून स्वागत करा यांचं सर्वांनी. यांची मेहनत आहे खरी, यांच्यामुळे आम्ही गाणं म्हणतो. कारण पुरोहितांनी वैदिकांचं, पुरोहितांनी वैदिकांचं तोंड शिवलं का साऱ्यांचं. पुरोहितांनी वैदिकांचं तोंड शिवलं का साऱ्यांचं. कारण बुद्धाच्या विहारामध्ये, बुद्धाच्या विहारामध्ये अरे काय काम शेडीवाल्यांचं. शेडीवाले म्हणजे इथला मराठा ओबीसी कोणीच नाही. शेडीवाला बियाणं म्हणजे 15%. त्याच्यातही सगळेच ब्राह्मण काही खराब नव्हते, सर्व ब्राह्मण खराब नव्हते. काही ब्राह्मणांना बाबासाहेबांना मनुस्मृती जाणण्यासाठी सपोर्ट सुद्धा केला. पण जे मनुवादी वृत्तीचे असतील मी त्यांना म्हणतो. कारण बुद्धांच्या विहारामध्ये, बुद्धांच्या विहारामध्ये काय काम शेडीवाल्यांचं. याच नीतीचं मनुस्मृतीचं, याच नीतीचं मनुस्मृतीचं अरे तोंड फुटला पाहिजे. याच नीतीचं मनुस्मृतीचं हे तोंड फुटला पाहिजे. अरे बुद्धाचं विहार महाबोधी, बुद्धाचं जोरदार ताली के साथ. अरे बुद्धाचं विहार महाबोधी, बुद्धाचं विहार. याच लगीन खाली बाबा साहब की औलाद हो यार, क्योंकि संविधान के नाम से मनोवादियों के मुंह पर लग गया है ताला. हर तरफ छा गया है ये जय भीम वाला. अब ऐ जातिवादियों, मनोवादियों, तुम्हें जितने जुल्म करना है कर लो सागर, लेकिन बेटा ये बाबा साहब का बच्चा है, झुकेगा नहीं साला. क्योंकि ये बुद्धाचा विहार महाबोधी, बुद्धाचा हात ऊपर, बुद्धाचा विहार महाबोधी. बोधांना, अरे बोधांना
तुम्ही करता त्या नोकरीवर संविधान तू घेता त्या पगारावर बाबासाहेबांची सही हातात
भीमान मा माय भीमान भीमान मा ए माय भीमान भीमान मा वागे घरात